मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, सांगली, मिरज, कुपवाड, मनपा, नगरपालिका व राज्यस्तरीय यंत्रणाच्या विकास कामांची सविस्तर आढावा बैठक घेतली. जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी व विकसित सांगली 2047चा संकल्प पूर्ण करण्यासाठी चालू वर्षाचे सर्व प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत मंजुरीसाठी सादर करावेत आणि प्रलंबित कामेही 15 ऑगस्टपूर्वीच सुरू करावीत असे निर्देश यावेळी प्रशासनाला दिलेत. मंजुरी प्रक्रिया सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून पावसाळ्यानंतर कामांना गती द्यावी. तसेच दुबार कामे टाळण्यासाठी प्रत्येक स्थायी कामाला MHUID क्रमांक देणे बंधनकारक आहे. अनुसूचित जाती उपयोजनेचा निधी थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन दत्तात्रय लांघी यांसह संबंधित यंत्रणाचे प्रमुख उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.